सर्वांना नमस्कार. स्वागत आहे श्रावणगंध या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, भाग 9. ताई, ते जेवणार आहेत का? काय? अगं, ते इथे जेवणार आहेत का? असतील तर मग त्यांच्यासाठी पण खिचडी टाकू का? मायाने विचारले. दादा आणि खिचडी त्यांना नाही आवडत, आशाने सांगितलं. पण मग ते उपाशी पोटीच परत ऑफिसला जाणार. चांगलं नाही दिसत ना. माया काळजीनं बोलली. ते कसे उपाशी राहतील? एवढं मोठं कॅन्टीन आहे आणि सकाळी जाताना वहिनींनी दिलेला डबा पण असेलच ना. अगं, पण ते गारडोन झालं असेल ना आत्ता. विचारून तर बघ. मी नाही बाबा. आधीच दादा चिडलेले दिसतात. नको ती गोष्ट विचारली तर अजून चिडतील. त्यापेक्षा मी तुला डबे दाखवते आणि मी फाईल शोधते. आशा असं म्हटल्यावर मायाला जास्त आग्रह नाही करता आला. ती तशीच स्वयंपाकघरात गेली. आशाने तिला डब्बे दाखवले आणि ती फाईल शोधायला निघून गेली. मायाने पटापट खिचडी फोडणीला टाकली. फोडणी करताना तिला तिथं कोकम दिसले. ते बघून तिच्या डोक्यात अजून एक कल्पना आली. तिने आशाला न विचारताच कोकम भिजत घातले आणि कोकमाचं सार केलं. फ्रीजमध्ये दिसलेल्या काकडीची तेवढ्यातल्या तेवढ्यात कोशिंबीर केली. कुकर गार होताच तिने विश्वासरावांचं ताट वाढलं आणि ती ते घेऊन बाहेर आली. विश्वासरावांच्या खोलीत त्यांच्या अणूसोबत गप्पा रंगल्या होत्या. मायाच्या घरी कोण कोण आहे याची ते माहिती करून घेत होते. काका, ही खास खिचडी तुमच्यासाठी, माया म्हणाली. वा, छान सुवास आला ग. विश्वासराव नीट बसत म्हणाले. आता खाऊन सांगा कशी झाली आहे ते. मायाने ताट विश्वासरावांसमोर ठेवले. कोकमाचे सार, त्यांनी आश्चर्याने विचारले. ते तापामुळे तोंडाला चव नसेल ना म्हणून, माया चाचरत म्हणाली. काहीच न बोलता विश्वासरावांनी ती वाटी थेट तोंडाला लावली. अप्रतिम, माझ्या नेहासारखं नाहीये, पण वेगळीच चव आहे. कितीतरी दिवसांनी न सांगता असं सार मिळालं आहे. विश्वासराव समाधानानं बोलले. काहीही काका, तुम्ही एवढे श्रीमंत आहात. तुम्ही जर जे मागाल ते मिळत असेल. अनु म्हणाली. मागून जे मिळतं त्याला अर्थ नसतो. कोणाला तरी आपल्यासाठी काहीतरी करावंसं वाटणं हे गरजेचं आहे. ते सुख शब्दात नाही सांगता येणार. विश्वासराव म्हणाले. आता जास्त बोलू नका. खिचडी खाऊन ती कशी झाली आहे ते सांगा. माया हट्ट करत म्हणाली. विश्वासरावांनी एक घास तोंडात टाकला. वाटलं होतं तशीच झाली आहे. सुग्रास आवडली मला. कोकमाचं सार आणि खिचडी, मजा आली. आज मी पोटभर जेवणार, विश्वासराव म्हणाले. असं बोलताय जणू तुम्हाला कुणी जीवच देत नाही. दरवाजात उभा असलेला अर्जुन बोलला. प्रश्न जीव देण्याचा नाहीये, प्रश्न आहे आवडीचं करून खाऊ घालण्याचा. जाऊ देत, तुला नाही समजणार ते. अर्जुनकडे दुर्लक्ष करत विश्वासरावांनी जेवायला सुरुवात केली. याचं काहीच होणं शक्य नाही, अशा अर्थाने खांदे उडवत अर्जुन तिथून निघाला. ते बघून मायाच्या तोंडून निघून गेले. तुम्ही जेवणार का? तिचे शब्द ऐकून सगळ्यांनी तिच्याकडे चमकून बघितलं. ते आई म्हणायची, दुपारच्या वेळेस असं उपाशी बाहेर जाऊ नये. मायाने वाक्य पूर्ण केले. त्यावर अर्जुन काही बोलणार तोच विश्वासराव परत बोलले. चविष्ट अन्न खायला पण पुन्हाही लागते पोरी. तू सुद्धा कोणाला विचारते आहेस? मी निघतो. चालू दे तुमचं सुग्रास जेवण, चिडून अर्जुन म्हणाला. तो रागाने जायला वळला. ते बघून मायाची चलबिचल झाली. तिने पटकन बाजूचा पाण्याचा ग्लास उचलून अर्जुन समोर धरला. आता हे काय नवीन? ते मी तुम्हाला जेवणार का विचारलं आणि तुम्ही काहीच न खाता निघाला आहात. असं झालं की काहीच खायला मिळत नाही असं म्हणतात. प्लीज काही खाऊ नाही, निदान पाणी तरी पिऊन जा. माया मनापासून बोलत होती. माझा यावर विश्वास नाही, अर्जुन तिथून जात म्हणाला. तो जात असताना मायाचा चेहरा मात्र उतरला. चला माया मॅडम, निघायचं का? अनुने मायाला विचारलं. ज्या कामासाठी आलो होतो ते काम तर झालं. काय म्हणालीस? शेवटचे शब्द अनु पुटपुटल्यामुळे मायाला ऐकू गेले नव्हते. काही नाही ग, काकांना बघायला आलो. तू त्यांची एवढी सेवा केलीस, आपलं काम झालं. इथून प्रस्थान करूया का सखे? तुला परत झटका आलेला दिसतोय का? काका, आम्ही निघतो. काही लागलं तर नक्की फोन करा. येते मी.
माया आपली बॅग घेत म्हणाली. आशा, कशा निघालात? तुम्ही माझ्यासाठी एवढ्या धावत आलात. काहीतरी खाऊन जा. आशा, विश्वासरावांनी हाक मारताच आशा तिथे आली. दोघींसाठी पटकन काहीतरी खायला कर. काका, नको, घरी जायला उशीर होईल. काकू काय बोलेल या विचारानं माया घाबरली होती. नाही होणार, माझा ड्रायव्हर तुम्हाला सोडेल घरी. तेवढ्यात होईल खाऊन तुमचं. विश्वासराव असं म्हणताच दोघींनाही काहीच बोलता आलं नाही. दोघी तिथे बसल्या. तोपर्यंत आशाने पोहे करायला घेतले. समजताच काय स्वतःला? मी यांना मान देतो म्हणून सगळ्यांसमोर मला वाटेल तसं बोलणार? खरंच भूक लागली होती. त्यात काही कौतुक केलं म्हणून मलाही ते सार प्यावंसं वाटलं होतं. पण नाही, बाप ना ते माझे. बोलले मध्ये डोकं नुसतं गरगरायला लागले. चिडून बडबड करत अर्जुन ऑफिसमध्ये आला. दादा, एक कडक कॉफी पाठवा. आत येताच त्याने शिपायाला सांगितले. पण तो रोजच्यासारखा हो सर न म्हणता गप्प बसला. तेव्हा अर्जुनचं डोकं अजूनच फिरलं. ऐकू नाही आलं का? कॉफी हवी आहे मला. सर, ऐकू आलं मला, पण तुम्ही ऑफिसमध्ये नसताना एक छोटी दुर्घटना घडली. त्यांचा माझ्या कॉफीशी काय संबंध? सर, गरिबाचं थोडं ऐका तरी. तर तिथे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती. ती विझवली, पण तिथे सध्या सगळा चिखल झाला आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे फायर एक्सटिंग्विशर वापरताना पाणी नाही. अर्जुन वैतागला होता. माहिती आहे सर, पण आग विझवताना त्या माणसांचा धक्का लागून दुधाचं पातेलं सांडलं. नुसता वास येतो आहे पूर्ण कॅन्टीनमध्ये. तो बोलत असतानाच अर्जुनच्या डोळ्यासमोर माया आली, हातात पाण्याचा ग्लास धरलेली. अर्जुनचं डोकं अजून फिरलं. ठीक आहे, आपलं कॅन्टीन बंद आहे ना, मग बाजूच्या हॉटेलमधून मागवा. सर, आज सोमवार, ते हॉटेल आज बंद असतं. आपल्या एरियात ते एकच हॉटेल आहे का? दुसरीकडून मागवू. सर, फक्त कॉफी घेऊन कोण येईल? समजलं, म्हणजे मला इथून उठून जायचं आहे. थँक्यू. अर्जुन वैतागून उठला. तो बाहेर जाताना त्याला पार्थ त्याच्या क्लायंटला घेऊन येताना दिसला. अर्जुन, अरे आपली संध्याकाळची मीटिंग प्रिपोन झाली आहे. तुला मी मेसेज केला होता, मिळाला होता ना? पार्थने विचारले. अर्जुनला आठवलं त्याने कधीपासून मोबाईल बघितलाच नव्हता. घरी बाबांसोबत वाद, नंतर तो गाडीवर, आणि आता तर तो ऑफिसमध्ये आला होता. क्लायंटसमोर त्याला काही बोलता येत नव्हतं. हो हो, तुझ्याच केबिनमध्ये येत होतो. अर्जुन जबरदस्तीचे हसू चेहऱ्यावर आणत म्हणाला. अरे, माझ्या केबिनमधला? नेमका AC चालत नाहीये, पार्थ म्हणाला. कसं चालणार, त्याला पाय आहेत का? अर्जुन असं म्हणताच पार्थ त्याच्याकडे बघतच राहिला. या ना, आत या. अर्जुनने त्याचे स्वागत केले. सर, काय घेणार, चहा की कॉफी? पार्थने विचारले. काही नको, मी जेवून आलो आहे. आपण पॉईंट्स डिस्कस करून घेऊ. मला नंतर अजून एक मीटिंग आहे. क्लायंट असं म्हणताच अर्जुनचा चेहरा अजून पडला. ते काही घेणार नाही असं म्हटल्यावर यांना देखील काहीच खाता येणार नव्हतं. त्याने त्यागाने डोळे मिटून घेतले. डोळे मिटताच परत एकदा मायासमोर उभी राहिली. म्हटलं होतं ना, काही न खाता घरातून बाहेर पडलं की नाट लागते. काहीच खायला मिळत नाही. माझा यावर विश्वास नाही, अर्जुन जोरात ओरडला. पण अर्जुन, तुला विचारून सगळं ठरवलं होतं. पार्थ आश्चर्याने बोलला. पार्थचा आवाज ऐकून अर्जुनने दचकून इथे तिथे बघितलं. आलेले पाहुणेसुद्धा त्याच्याकडे बघत होते. मला माफ करा, ते बहुतेक उन्हातून आलो आहे ना, मला थोडं गरगरल्यासारखं झालं आहे. सॉरी. इट्स ओके. होतं असं कधी कधी. आपण नंतर मीटिंग ठेवायची का? नको, नंतर काही सांगता येत नाही. अर्जुन कामावर लक्ष केंद्रित करत म्हणाला. पण त्याचं त्या दिवशीचं काम लवकर संपलंच नाही. एका मागोमाग एक अशा 2-3 मीटिंग झाल्या. त्याला खरंच काही खायला मिळालं नाही. काम संपल्यावर थकलेला तो तसाच डेस्कवर डोकं टेकून बसला होता. सख्या, निघायचे ना आपल्या गृही? पार्थने त्याच्या केबिनमध्ये येत विचारले. आज तुम्ही जरा जास्तच त्रस्त दिसत आहात. पार्थ, सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये मी. अजून डोक्याची भजी करून नकोस तू. अर्जुन थकलेल्या आवाजात बोलला. ते ऐकून पार्थ मात्र ताळ्यावर आला. का रे, काय झालं? का नाही खाल्लंस तू? आता हे सगळं तुला सांगत बसायला मला जमणार नाही. आपण जाऊयात का घरी? हो, मी तेच विचारायला आलो होतो. घरी जाण्याआधी हॉटेलमध्ये जायचं का एखाद्या? पार्थने असं विचारताच अर्जुनने त्याच्याकडे बघितलं आणि समोरचा पाण्याचा ग्लास तोंडाला लावला. का रे, हे भूक लागली म्हणतोस आणि पाणी पितो आहेस? अजून नाट नको लागायला म्हणून.
अर्जुन पाणी पिऊन उठला. हे काय होतं? पार्थ अजूनही अर्जुनकडे भूत बघितल्यासारखं बघत होता. असं आई म्हणायची. अर्जुन पार्थच्या हातातील चावी घेऊन बाहेर पडला. तरी पार्थ अजून तसाच उभा होता. अर्जुनने जोरात दरवाजा आपटताच पार्थ शुद्धीवर येऊन अर्जुनच्या मागे गेला. तोपर्यंत अर्जुनने गाडी चालू केली होती. पार्थ बाजूच्या सीटवर बसला. अर्जुन, जरा पुढे येशील का? पार्थने विचारले. कशासाठी? बघायचं होतं तुला ताप आला आहे का? सकाळी त्या क्लायंट समोर जोक काय मारलास, आता नाट वगैरे शब्द. तू तोच अर्जुन आहेस ना रे? हो रे, दुपारी ते शब्द ऐकले म्हणून तोंडात बसले, बाकी काही नाही. काका हे असे शब्द वापरतात? शिव शिव, काय जमाना आला आहे. पार्थ बाबांची मस्करी नाही. अर्जुन हे वाक्य हसत म्हणाला. तुला नक्कीच कुणीतरी झपाटलेलं आहे. तू हे शब्द हसत बोलतो आहेस. पार्थ, मला असं वाटतंय मी तुला मध्येच उतरावं आणि गाडी घेऊन पुढे जावं. नको रे मित्रा, नको नको, इतका निर्दयी हो. मी काहीच नाही बोलत आता. पार्थ गप्प बसला. पार्थ, बाबांनी त्यांचं मृत्यूपत्र बदललं आहे. अर्जुनने गाडी चालवता चालवता पार्थच सांगितलं. काय? पार्थ उडालाच. काही दिवसांपूर्वी बाबांनी त्यांच्या मित्राच्या मुलीला घरी बोलावलं होतं. अर्जुनने बोलायला सुरुवात केली. पार्थ आधी आश्चर्यचकित झाला आणि मग सुन्न होऊन ऐकत राहिला. अर्जुनचं बोलणं संपलं तरी पार्थ काही बोलत नाही हे बघून अर्जुनने त्याच्याकडे बघितलं. तू काहीच बोलत नाहीस? काय बोलू? एवढं सगळं झालं आणि तू आज मला सांगतो आहेस? काय सांगणार होतं तुला? मी त्या मुलीला नाही म्हटलं ते? नाही, तू लग्न करायला होकार देणार ते. तू इतके दिवस तू लग्न का करत नव्हतास ते सांगितलं नाहीस कधी. मग अचानक कोणत्याही मुलीशी तू लग्न कसं करणार? लग्न नसणारच ते, फक्त एक. अर्जुन बोलता बोलता थांबला. वाक्य पूर्ण कर. काय म्हणालास? लग्न नसणारच ते? मग काय असेल? अर्जुन, आपल्या सुखासाठी दुसऱ्या कोणाच्या आयुष्याशी खेळू नकोस. पार्थ समजावत म्हणाला. कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि पुढचा भाग वाचण्यासाठी उद्याचा भाग नक्की पहा.